खामगावात राजकीय तापमान चढले. तिकिटासाठी रस्सीखेच, लॉबिंगला उधाण. इच्छुक उमेदवारांची धावपळ. 35 नगरसेवक पदांसाठी शेकडो इच्छुक रिंगणात. खामगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा गिल वाजताच शहराचे राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांकडे लॉबिंग, शिष्टमंडळांच्या भेटी आणि सोशल मीडियावरून सुरू झालेला प्रचार यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे तापमान वाढले आहे. 17 प्रभागांतील 35 नगरसेवक पदांसाठी निवडणुकीची घोषणा होताच प्रत्येक प्रभागात इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. तिकिटासाठी नेत्यांच्या दारात गर्दी. 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दारात रांगा लावल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की यावेळी माझ्या कामाचा विचार होईल. काही ठिकाणी नेत्यांकडे शिष्टमंडळांसह भेटी, तर काही ठिकाणी रात्री उशिरा चालणाऱ्या बैठका सुरू आहेत. काही पक्षांतर जिल्हास्तरीय नेत्यांकडे शेकडो अर्ज पोचले असून निवड प्रक्रियेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. 17 प्रभागात 35 जागा, प्रत्येक प्रभागात 7 पेक्षा जास्त इच्छुक. खामगाव नगरपालिका क्षेत्रात नव्याने निश्चित झालेल्या 17 प्रभागात एकूण 35 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी 7 पेक्षा अधिक इच्छुक तयारी करत असल्याने स्पर्धा चुरशीची ठरणार आहे. काही प्रभागांमध्ये एकाच पक्षातील 3 ते 4 इच्छुक आहेत, त्यामुळे अंतर्गत संघर्ष टाळणे पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. प्रभाग रचना आणि मतदार याद्यात गोंधळ. प्रभाग रचना आणि मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर काही इच्छुकांची अडचण वाढली आहे. अनेकांचे घर एका प्रभागात असून त्यांचे मतदार नाव दुसऱ्या प्रभागात नोंदवले गेले आहे, त्यामुळे काहींना उमेदवारीच्या निकषांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र काही हुशार कार्यकर्त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत नवीन क्षेत्रात स्वतःला स्थिर करण्याची रणनीती आखली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता. पक्ष नेतृत्वाने स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षमतेचा ठसा आणि नागरिकांशी जोडलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत, तर नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची आशा निर्माण झाली आहे. काही पक्षांनी आंतरिक सर्वेक्षण करून लोकप्रियता, प्रतिमा आणि पक्षनिष्ठा यावर आधारित उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते यावेळी मतदार अधिक सजग झाले आहेत. केवळ नावे मोठी असून चालणार नाही, नागरिकांना काम करणारा आणि संपर्कात राहणारा उमेदवार हवा आहे, असे चित्र आहे. प्रचारासाठी मर्यादित वेळ, उमेदवारांची धावपळ. उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचारासाठी फार कमी वेळ उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना घराघरात जाऊन भेटीगाठी वाढवाव्या लागतील. एकाच प्रभागात 2 नगरसेवक निवडायचे असल्याने कार्यक्षेत्र मोठे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात